लता दीदींनी जे गाणं मर्यादेबाहेरचं म्हणून नाकारलं, तेच गाणं आशाताईंनी आपल्या स्वरांनी अजरामर केलं. अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. 1961चा तो हम दोनो चित्रपट जेव्हा हे गाणं लता दीदींकडे गेलं तेव्हा त्यांनी त्याचे शब्द वाचले. अधुरी आस छोडकर, अधुरी प्यास छोडकर. लता दीदींना वाटलं की हे शब्द एका मर्यादेबाहेर जाणारे आहेत, आपल्या प्रतिमेला ते शोभणार नाही असं म्हणून त्यांनी हे गाणं गाण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा एंट्री झाली आशा भोसले यांची. आशाताईंनी या शब्दांकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. त्यांना त्यात दोन प्रेमींमधील ओढ दिसली. संगीतकार जयदेव यांना हे गाणं केवळ गाणं म्हणून नको होतं, तर तो एक संवाद वाटायला हवा होता. म्हणून त्यांनी आशाताई आणि मोहम्मद रफी साहेबांना एकाच माईकवर अगदी जवळ उभं केलं. गाताना जो लाडीकपणा आणि तो प्रसिद्ध श्वास घेण्याचा आवाज येतो, तो याच प्रयोगाचा परिणाम होता. आज जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं की आशाताईंनी फक्त गाणी गायली नाही, तर त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक भावनेला एक सूर दिलाय. आज त्याच स्वरांचा जादूगार आपल्यात नाहीये. हे वास्तव्य स्वीकारणं मनाला जरा जडच होतंय. आशाताई, तुम्ही म्हटलं होतं ना, अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं. आज संपूर्ण जग तुमच्यासाठी याच ओळी गुणगुणत आहे. दीदी गेल्यानंतर ज्या आवाजाचा आम्हाला आधार होता, तो आधार आज हरपला आहे. पण तुम्ही दिलेली गाणी ही आमची शिदोरी आहे. आज तुम्ही गेलात, पण तुमच्या प्रत्येक स्वरातून तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येत राहात. जबरी खबरी कडून आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.